शिवसेना की शिंदे सेना यावरून विधानसभेत खडाजंगी, वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली तर राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचीही वादात उडी। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार, जनता महायुतीच्या पाठीशी, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून दादांचा अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य, तर दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, भरत गोगावलेंचं मोठं विधान। आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये जुंपली, राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी सुनावलं। नागपूर अधिवेशनावर जाणारा युवा प्रशिक्षणार्थी लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला। पोलिसांनी काही युवा प्रशिक्षणार्थ्यांसह महिला आंदोलकांना घेतलं ताब्यात, आंदोलक आक्रमक। सिडकोच्या घरांच्या किमतीमध्ये 10% कपात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, तर नवी मुंबईमध्ये 17,000 घरांची लॉटरी लवकरच। सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ, सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 1,36,000वर, एकाच दिवसात सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची वाढ। सिडको घरांच्या किमतीत 10% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही माहिती दिली। एकनाथ शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। आधी भाजप पालिका वेगळी लढणार असं सांगत होती, पण आता शिवसेनेसोबत लढावी लागणार असल्याचंही ते म्हणाले। नवी मुंबई महापालिकेच्या गार्डन विभागात दरवर्षी 33 कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप मनसेने केलाय। गेल्या 5 वर्षात 150 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा मनसेने केलाय। सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। चोपड्यात जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। परीक्षेत 851 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय। चंद्रपूरमध्ये विभागीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। क्रीडा स्पर्धेत 3,500 विद्यार्थी सहभागी झाले होते। दरम्यान स्पर्धकांच्या भोजनासह निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे। शाळांमध्ये हसत खेळत शिकण्यासाठी दप्तरमुक्त शनिवार उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर दप्तरमुक्तीच्या नावाखाली तणावमुक्तीसाठी अभ्यासाशी संबंधित उपक्रम न राबवण्याचं आवाहनही शिक्षण विभागानं केलं। नागपुरात शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षकांनी अर्धनग्न आंदोलन केलं। शालार्थ आयडी घोटाळा झाल्यानंतर 10 महिन्यांपासून शिक्षकांचा पगार नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं। तोडगा न निघाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी नागपूर आंदोलन केलेलं आहे। नागपुरात आंदोलन केलं, यावेळी टॉवरवर चढून आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बुलढाणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। यावेळी मोर्चात मोठ्या संख्येनं भूमिहीन शेतकरी शेतमजुरांनी सहभाग नोंदवत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे। मुंबई गोवा महामार्ग रखडल्यानं जनआक्रोश, रत्नागिरीत तिरडी मोर्चा काढण्यात आला। तातडीनं महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मुंबईत भाजपचाच महापौर होईल असा दावा केला जात असताना आता मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, जनता महायुतीच्या पाठीशी आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। येणाऱ्या निवडणुकीत निवडणुका जिंकणं हाच महायुतीचा फॉर्म्युला असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। केडीएमसी निवडणुकीत भाजपची 55 ते 60 जागांची मागणी असून यावरून शिवसेना नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान कल्याणमध्ये भाजप हा महत्त्वाचा पक्ष आहे, त्यामुळे भाजप केवळ 55 जागांचीच मागणी का करणार असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला। केडीएमसी मधील मागच्या वेळेस आमच्या 42 जागा निवडून आल्या होत्या,
कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोनच प्रमुख पक्ष आहेत. आम्ही चर्चा करून जागा वाटप ठरवू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेत शिवसेना की शिंदे सेना यावरून वाद झाला. शिंदे सेना असं वरुण सरदेसाई म्हणाले, तर यावर शंभूराज देसाई भडकले. शिवसेना हे नाव आम्हाला कोर्टानं दिलेलं नाव आहे, आमच्या नावाखाली UBT वगैरे लावायची आम्हाला गरज नाही, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी आमदार वरुण सरदेसाईंवर टीका केली. सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला गैरहजर असल्यानं विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशा प्रकारामुळे महत्त्वाच्या विषयाला न्याय मिळत नसल्याची तक्रारही वडेट्टीवारांनी केली. रेती तस्करीच्या मुद्द्यावर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी रेती तस्करांवर कुठली कायदेशीर कारवाई न करता फक्त किरकोळ दंडात्मक कारवाई करत ट्रॅक्टर सोडून दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावेळी मुनगंटीवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या ACB चौकशीचे तसेच निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधकांच्या वतीनं सतेज पाटलांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. महिला सुरक्षा, महिला आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, प्रदूषण यासह विविध खात्यांमधील आर्थिक अनियमितपणा, इन्फ्रा या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान उद्या या अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. आम्ही काँग्रेसच्या भूमिकेला अधिक महत्त्व देत नाही, अनेक वेळा काँग्रेससोबत वाद झालाय असं म्हणत संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भासंदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. भाजपला देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचे म्हणून ते एकनाथ शिंदेना ताकद द्यायचा प्रयत्न करतात अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे. तसंच त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये, त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाहीये असं मोठं विधान राऊतांनी केलं. तसंच फडणवीसांना रोखायचं असल्यानेच शहा शिंदेंना ताकद देतात असंही राऊत म्हणाले. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी मोठं विधान केलं. अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता असं अजित पवार म्हणाले. पार्थ पवारांचा प्रपोजल रोखण्याची कुणाची हिंमत आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. अजित पवारांनी आता उगाच रंगसफेदी करू नये असं म्हणत राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला. नवाब मलिकांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. नवाब मलिकांबाबत प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार आहे असं म्हणत नवाब मलिकांच्या मुद्द्यावर बोलणार नाही अशी भूमिका मलिकांना भाजपकडून होत असलेल्या विरोधावर अजित पवारांनी मांडली. तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे असं वक्तव्य रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरनं अजित पवारांनी केलं. यावर भरत गोगावलेंनीही विधान केले. दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ असं भरत गोगावले म्हणाले. सरकार विरोधी पक्षनेत्यांना घाबरतंय, विरोधी पक्षनेता कुठेच ठेवायचा नाही हे सरकारचं लक्ष आहे अशा शब्दात राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली. मात्र वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होईल असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारला सुनावलं. पालघरवर पूर्वीपासूनच गुजरातचा डोळा आहे. सीमा ओलांडून गुजरातची पालघरमध्ये घुसखोरी सुरू असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पालघरमध्ये घुसखोरीच्या मुद्द्यावरनं सडकून टीका केली. लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आईवडील असतात का असा सवाल उपस्थित करत त्यांनी DNA टेस्ट करण्याची मागणी या पत्रातून केलेली आहे. वाघ आणि बिबट्याच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकारणासह अधिवेशनातील कामकाजावर मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला. राज्यात आरक्षण, शेतकऱ्यांसह अनेक प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीत. मात्र एकाच विषयावर चर्चा करून ही वेळ वाया घालवू लागलेत. आता 2 दिवसात बॅगा भरतील आणि घरी येऊन झोपतील. पुढच्या निवडणुकीत यांना घरी बसवा असं म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला. मनोज जरांगेंच्या प्रकरणी SIT नियुक्ती केली असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं होतं. दरम्यान या SITचं पत्र कुठे आहे असा सवाल जरांगेंनी विचारला. गुप्त SIT स्थापन करून धनंजय मुंडेंचं शुद्धीकरण करायचं आहे का असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. SIT नेमली असेल तर नार्को टेस्ट करा, याशिवाय मुंडेंना सुट्टी नाही असा इशारा जरांगेंनी दिला. पुणे ते लोणी काळभोर दरम्यान राज्य सरकारकडून मेट्रोला मान्यता देण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या पाहता लोणी काळभोर ते यवत दरम्यान पुणे मेट्रोला मान्यता देण्यात यावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे. पुण्यात ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो वापरत प्रचार सुरू करण्यात आला आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात
बाबू वागसकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र फोटो वापरत प्रचाराला सुरुवात केली आणि त्यामुळे पुण्यात शिवसेना उभाटा आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार का अशी चर्चा रंगली. पुणे महापालिका निवडणुकीत शहरात 4000 मतदान केंद्र असणार आहे. शहरात 900 मतदारांमध्ये 1 मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शाळा, शासकीय, निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मतदान केंद्राची संख्या निश्चित केली जाणार आहे. विधान भवनात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडून आरोप करण्यात आलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचा दावा करत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जळगाव महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्वराज्य शक्ती सेना मैदानात उतरणार आहे. करुणा मुंडेंनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. राज्यातील सर्व वक्फ मालमत्तांचं GIS मॅपिंग करण्यात येणार आहे. वक्फ मंडळांच्या जमिनींना अतिक्रमणाच्या विळख्यात त्या सापडलेल्या आहेत. ही अतिक्रमणं अनेक वर्ष जुनी असल्यामुळं वक्फ मंडळाच्या जमिनींच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण होतोय. त्यामुळे या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी मालमत्तांची सीमा निश्चित करण्यात येणार आहे. अहिल्यानगरमधील शनी मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकाच्या हाती कारभार देण्यात आला होता. दरम्यान उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय फेटाळला असून पुन्हा विश्वस्त मंडळाकडे कारभार देण्याचे आदेश देण्यात आले. राज्यात HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप 2.25 लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नाही. आतापर्यंत केवळ 39% वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली. डोंबिवलीत पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला. प्रदूषणामुळे MIDC फेज 2 मधील रस्ता गुलाबी झाला. MIDC आणि MPCB अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. यावलमधील तरुणाच्या खून प्रकरणी 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. भुसावळमधील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. इंडिगोचं रात्रीचं मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई हे विमान आजपर्यंत रद्द करण्यात आलंय आणि हे विमान 14 डिसेंबरपासून पुन्हा टेक ऑफ घेणार आहे. त्यामुळे मुंबईला एका दिवसात ये जा करणं पुन्हा एकदा शक्य होणार आहे. गजा मारणेला VIP ट्रीटमेंट देणं पोलिसांना भोवलंय. गजा मारणेला VIP ट्रीटमेंट देणाऱ्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांची 2 वर्ष वेतनवाढ रोखण्यात आली. पंढरपुरात ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान शेतकरी आंदोलनाची दखल घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी ऊसाला 3000 रुपये प्रतिटन इतका दर जाहीर केला. सोलापूर जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा यासाठी सरकारनं शेतकरी आणि कारखानदारांमध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा. अन्यथा राज्यातील सर्व शेतकरी नेते पंढरपुरात येऊन आंदोलन हातात घेतील आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची मस्ती जिरवतील असा थेट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी दिला. जळगावच्या कोथळीतील श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्याचं सांगितलं. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सचिन ओंबासे यांनी मतदान यंत्र आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. सोलापूर महानगरपालिका निवडणूक पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून तयारी केली जाते.